Hello, good morning, student. Standard 9, Maths 1, chapter number 4, Ratio and Proportion. Yesterday, we studied about operations on equal ratios and corresponding practice set, that is 4.3. Examples number 1, 2, 3 are completed. Then the last example number 4 and sub question number 2 will be written here. आतापर्यंत आपण इक्वल रेशो म्हणजे समान गुणोत्तरांच्या गुणधर्मांचा अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 हा त्याच्याशी संबंधित आहे आणि त्यामधील पहिले 3 प्रश्न अभ्यासलेत. आपण आता चौथा प्रश्न सुरू केलाय. त्यातला पहिलं उदाहरण झालंय, दुसऱ्या उदाहरणात या ठिकाणी फळ्यावर केलंय. सो द सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन, हे इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर यातल्या x ची किंमत काढायची. x ची किंमत काढणे म्हणजेच इक्वेशन सोडवणे. मग यासाठी आता थोडंसं सुरुवातीला ऑब्झर्वेशन करा. यामध्ये काहीतरी संबंध आपल्याला दिसला पाहिजे आणि तो ओळखता आला पाहिजे. आता इथे जर निरीक्षण केलं तर 10x वर्ग अधिक 15x असा आहे आणि ते 5x वर्ग वजा 25x अशा प्रकारची राशी आहे. आणि या बाजूला इथे 2x अधिक 3 आहे, x वजा 5 आहे. थोडंसं याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला या दोघातून काहीतरी सामायिक काढावे लागेल. या दोघातून काहीतरी सामायिक आपण काढू शकतो. बघा, यातनं 5x जर सामायिक काढले तर कंसामध्ये शिल्लक राहील 5 दुणे 10 आणि 1x बाहेर घेतला म्हणजे 1x. 2x यातनं बाहेर घेतले, 5x बाहेर घेतले तर 2x कंसात राहिले. यातले 15x आहेत, 5 गुणिले 3 गुणिले x, तर यातले बघा 5 3 आणि x, तर यातले 5 आणि x आपण बाहेर घेतले म्हणजे 3 शिल्लक राहिले. बघा, हा कंस आणि हा कंस सारखा आहे, काहीतरी संबंध त्याच्यामध्ये आहे. आणि मग 63. आता तसंच यामध्ये हा कंस शिल्लक ठेवता येईल काय, त्यासाठी जर विचार केला तर यातनं सुद्धा 5x आपण सामायिक काढले तर 5 आणि x कॉमन काढल्यावर शिल्लक राहतील x आणि यातनं सुद्धा 5x गेल्यावर राहतील 5 आणि हे वजा आणि हे अधिक 12 बरोबर 2x अधिक 3x वजा 5 अशा प्रकारे केले. म्हणजे आपण या पहिल्या रेशोतील सुरुवातीच्या या पदांचा विचार करून असं सुरू केलं. आता 2x plus 3 इट इज इक्वल टू a आपण हे मानणार आहोत and x minus 5 इट इज इक्वल टू b आपण हे दोन मानणार आहोत. 2x अधिक 3 बरोबर a आणि x वजा 5 बरोबर b आणि म्हणून हे यामध्ये आपण ठेवले तर 5x याची किंमत a आणि 63 इथे 5x याची किंमत b आणि हे प्लस 12 आणि मग या बाजूला 2x plus 3 that is equal to a and x minus that is b. आपण या रीतीने हे मोठं समीकरण सोपं करून घेतलंय आणि आता याला आपण सिंप्लिफाय करूया. 5 गेले, x गेले आणि मग याला आता सोपं करून देऊया. a प्लस, बघा क्रॉस प्रॉडक्ट घेऊन आपल्याला उदाहरण सोपं करता येईल काय त्याचाही विचार करायचा. क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर हा इकडे येईल b इंटू a प्लस 63 आणि हा इकडे घेतला a इंटू b प्लस 12 अशा पद्धतीने क्रॉस प्रॉडक्ट घेऊन आपण सगळे सोडूयात. याचा प्रॉडक्ट ab 63b
हे परत ए बी आणि हे 12A या दोघांचं. तर या रीतीने ए बी 63B ए बी 12A असं होईल. आणि मग हे ए बी इकडे घेतल्यानंतर इकडे जाणार आहे, सिम्प्लिफाय होणार आहे. हे प्लस आहे ते इकडे घेतल्यावर मायनस होतील आणि ए बी गेले, तुम्ही घालवू शकता. सो 12A या बाजूला राहिले आणि इकडे 63B and therefore A divided by B is equal to 63 divided by 12. बघा हे ए तसेच ठेवले, बी इकडे घेतले आणि हे 12 इकडे घेतले, हे 63 तसेच ठेवले आणि therefore A by B is equal to 63 by 12 ही किंमत मिळाली. उदाहरण लक्षात घ्या, सोपी पद्धत आहे. आणि मग आता ही किंमत यामध्ये घातली की आपल्याला उत्तर मिळणार आहे 2x plus 3 A ची किंमत A by B is equal to 63 divided by 12. So A is equal to 2x plus 3 and B is equal to x minus 5. 63 by 12, taking cross product again, 2x plus 3, 63, x minus 5, and then 24x, 36, 63x and minus 63 into 5, in this way. Then 63x, this 24 gone here, minus 24, and this 36 plus 315. So it is 9 39x and addition 6531. So x is equal to 351 divided by 3. आता इथे तुम्ही सोपरूप देऊ शकता किंवा आहे तसं उत्तर ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. तुम्हाला भाग आता 3 ने भाग घालवणं शक्य आहे तर घालवा. 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 7 21 आणि 3 एके 3, 3 त्रिक 9. So this is the last step. Therefore x is equal to 117 divided by 30 is the answer. अशा पद्धतीने ही गणित सोडवता येतील. वेगवेगळ्या पद्धती मांडणे, इथे दिलेली 4-5 जी उदाहरणं आहेत ती 4-5 उदाहरणं प्रत्येकात काहीतरी वेगळा गुणधर्म वापरला आहे, त्यामुळे ती सर्व गणित सोडवावी लागतील. आपण अजून 1 ते 2 गणित यातली अभ्यासणार आहोत. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4.3. देन एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. Two x plus 1 bracket square, 2x minus 1 bracket square, it is equal to 17 by 8. So next example given,
and we have to find value of x. So using component of dividend of process. योग वियोग क्रिया इथे वापरूया. अंश हा संपूर्ण मोठा वजा छेद हा संपूर्ण मोठा आणि तसंच या दोन ही बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्ही कृती इथे येते. हा अंश आहे. अंशामध्ये छेद मिळवायचा आहे आणि अंशातून छेद वजा करायचा आहे. सो हा अंश लिहिला, यातून छेद वजा आणि हा परत अंश आणि यातून छेद वजा. या पद्धतीने अंशात छेद मिळवला, अंशातून छेद वजा आणि मग 17 मध्ये छेद मिळवला आणि 17तून छेद वजा केला. सो दिस इज कॉम्पोनेंट टू डिव्हिडंड प्रोसेस. अँड देन सिम्प्लिफाय. आता हे ब्रॅकेट मोठे काढून टाकले. प्लस आहे म्हणून आतली चिन्ह बदलणार नाही. आणि इथे सुद्धा वजा बाकी आहे, आतली चिन्ह बदलणार. मायनस product, that is minus plus आणि so 25 and 9. Then simplify this minus term, this plus term. Plus minus जाते, हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, तेही जाते. So two same terms, so twice 2x plus 1 bracket square. Also two terms are same, so twice 2x minus 1 bracket square, and it is equal to 25 by 9. And then again simplify this, taking square root of both sides, and therefore 2x plus 1 square root म्हटल्यानंतर याचा वर्ग निघून गेला. 2x minus 1 याचा स्क्वेअर रूट 5, याचा स्क्वेअर रूट 3. So we get 2x plus 1, 2x minus 1 and 3. And then taking cross product, 3 into 2x plus 1 and 5 into 2x minus 1. Taking cross product, simplify आपण करू शकतो. So 6x plus 3 and 10x minus 5. So 10x, this 6 plus become minus x, and this minus becomes plus, like this. So 4x is equal to 8, and therefore x is equal to 8 by 4, and therefore x is equal to 2 is the answer. In this way we calculate or find value of x. तर या पद्धतीने ही गणित सोडवता येते. फक्त गणित फार मोठी दिसतायत, लक्षात घ्या. फक्त दिसायला उदाहरणं मोठी आहेत, त्यामध्ये काहीही नाही. सरळ इथे
कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, अंशामध्ये छेद मिळवला ही कृती, अंशामध्ये छेद वजा केला ही कृती. यातले विरुद्ध आहेत, मायनस प्लस ते गेले, मायनस प्लस गेले, सिम्प्लिफाय केलं आणि या ठिकाणी उत्तर मिळतं. उदाहरणं फक्त दिसायला मोठी आहेत, त्यातलं टेक्निक तुमच्या लक्षात आलं तर गणित सहजरित्या तुम्ही सोडवू शकाल. तर या पद्धतीची उदाहरणं बघा आणि सोडवा. याच पद्धतीचं अजून एकच उदाहरण यातलं घेऊया. लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस. बाकीची ही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील, याच पद्धतीची आहेत. So example number 6, 3x minus 4 cube minus x plus 1 bracket cube. थोडंसं वेगळं क्यूब दिसतोय म्हणून घेतोय. थोडासा इथे क्यूब दिसतोय आणि इथे सुद्धा हा कॉम्पोनेंडो आहे, डिव्हिडेंडो आणि हा कॉम्पोनेंडो आहे, तो इन्व्हर्ट केलेला आहे, इन्व्हर्स केलेला आहे. सो फॉर दिस युजिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रोसेस, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रोसेस मगासारखीच आहे. like this. अंशामध्ये छेद मिळवला, अंशामधून छेद वजा केला. बघा हा अंश आहे आणि हा छेद आहे. तर अंशामध्ये छेद मिळवला ही कृती पहिली आणि अंशामध्ये छेद वजा केला ही कृती. आणि इकडे तसंच करायचं. या पद्धतीने योग वियोग क्रिया कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. आणि मग पुढच्या स्टेपला हे मोठे ब्रॅकेट काढून टाकले, सिम्प्लिफाय करायचं. चार 14 चालेल. यांची वजा बाजू 183 minus 61, so 2 2 1, so minus 1 2. So in given equation 61, 189 is given. 189 is given. Correct this.
in this 189. So 0, 9, 5, 250 and 189 minus 61, so 8, 2, 1, and here is minus, so minus, and this is plus. In this way we get 250 divided by 125 is the answer. And then simplify this term minus and this term plus, gone. Also this term and this term, this is plus and this is minus, so these terms are also gone. So write these two terms, 2 3x minus 4 bracket cube divided by minus 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 2x plus 1 bracket cube. बघा हे वजा वजा आहे म्हणून वजा वजा मधाच राहते आणि या दोघांची बेरीज, आणि मग इथे याला आपण सिम्प्लिफाय करू शकतोय 250 minus 128. So simplifying this and plus divided by minus, so it becomes minus 3x minus 4 cube x plus 1 bracket cube. Also plus minus, so we get minus, and simplifying this 125 and it is 64, so minus 125 divided by 64. दोघांना इथे बघा प्लस आणि मायनस चिन्ह आहे त्यामुळे येणारा भागाकार वजा आहे, इथे सुद्धा प्लस मायनस चिन्ह आहे त्यामुळे येणारा भागाकार वजा आहे, आणि म्हणून हे वजा चिन्ह घालवण्यासाठी दोन्ही बाजूला -1 ने गुणून घ्यायचं. सो मल्टिप्लाइंग बाय -1 टू बोथ साइड. वजा 1 ने का गुणायचं आहे तर वजा 1 आणि वजा याचा गुणाकार अधिक धन होईल, आणि इथे सुद्धा, आणि म्हणून ही दोन्ही चिन्ह निघून जातील. सो -1 3x minus 4 bracket cube x plus 1 bracket cube minus 1, and this is minus 125 by 64. So multiplying by minus sign, this also minus, so minus minus plus, and we get 3x minus 4 cube x plus 1 bracket cube, and it is 125 by 64. या पद्धतीने. आणि आता मग टेकिंग क्यूब रूट, घनमूळ दोन्ही बाजूची काढली तर याचं घनमूळ 3x minus 4, याचं x plus 1, आणि याचं 5 5 5 25, 5 5 25, आणि 25 5 125, आणि म्हणून क्यूब रूट ऑफ 25 that is 125 is 5, and 4 into 4 into 4, so it is 64. So cube root of 64 that is 4. In this way we simplify this, and taking cross product, तिरकस गुणाकार केला 3x minus 4 5 into x plus 1, and simplify this 12x minus 16 5x plus 5, then 5x take here minus 5x plus 5, and this minus becomes plus, and 7x is equal to 21, and therefore x is equal to 21 by 7, and x is equal to 3 is the answer.
इन दिस वे राईट ऑल दीज एक्झाम्पल्स क्लिअरली. सर्व उदाहरणं व्यवस्थित लिहा, सुटसुटीत लिहा आणि मागचे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील. थँक्यू.